काहींना स्वतःमध्ये खाडकन बदल घडवून आणता येतो त्याला स्वभाव म्हणतात. स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा, तर अभिनयाच्या क्षेत्रातला रोल मॉडेल म्हणजे अमिताभ बच्चन आहे. नॉलेज ऑफ द सेल्फ. आणि काय नॉलेज ऑफ द सेल्फ? मला माहिती आहे की मला एकही गोष्ट थोडकी करता येत नाही, आणि जिथे तुम्हाला लक्षात येईल की ह्यातले आपण कोण, त्यानुसार घडवा स्वतःला. मग जसे स्वतः चांगले बदल घडवून आणायचे आहेत, तर मला मोठे बदल असे खाडकन असे येतात. हे फार गाजलेलं पुस्तक आहे, जगात गाजलंय हे. ॲटॉमिक हॅबिट्स. हा जेम्स ग्रियर लेखक आहे. हा आपल्या जीवनात आपल्याला काही चांगल्या सवयी घडवायच्या आहेत, त्या कशा घडवायच्या, आणि सारांश रूपाने हा काय सांगतोय की आपल्याला वाटतं की एकदम काहीतरी मोठं उद्यापासून करायला लागू, आणि आपण स्वतः करता काहीतरी एकदम मोठं ठरवतो, आणि मग दुसऱ्या दिवशी ते जमत नाही, म्हणून आपण ते सोडूनच देतो. हा जेम्स ग्रियर सांगतोय की जमणारी काहीतरी एखादी छोटी गोष्ट छोटी ठरवा, पण ती नियमित, की हे एवढी छोटी ही गोष्ट मी करतोय. ती जमू लागलं की त्यात आणखी एका छोटी गोष्टीची भर घाला, आणखी एका छोट्या गोष्टीची. याला त्यांनी दिलेलं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. आणि करत करत मग होऊ शकतं की आता माझ्या अंगी चांगल्या सवयी बांधल्या. इथे मी तुम्हाला फाउंडेशन कोर्सला धरून सांगतोय की जो मुद्दा बोलतोय त्या संदर्भात 2 प्रकारची व्यक्तिमत्व असतात. काहींना स्वतःमध्ये खाडकन बदल घडवून आणता येतो त्याला स्वभाव म्हणतात. ते नॉलेज ऑफ द सेल्फ आहे, की हे स्वतःला कळलं पाहिजे की आपण काय आहोत, आपण कशा प्रकारचा आहोत. आणि त्यांना काही जणांना स्वतःतले मोठे बदल, की हा कालपर्यंत अमुक होता, ऐशपथ ह्यांनी मनात ठरवलं, दुसऱ्या दिवशीपासून एकदम वेगळाच अशी असतात अशी माणसं. तुम्ही आहात का जो तो ठरवा. हा सुद्धा स्वची ओळखच असतो. आपण सगळे निर्व्यसनी पाहिजेत, हा मुद्दा मी आग्रहाने सांगतो. चाणक्य मंडलमधला नव्हे, समाजच खरं तर निर्व्यसनी पाहिजे. घाणेरडी, नालायक, थर्ड रेट, गटारी व्यसनं नकोच. सिगरेट, दारू, तंबाखू, आणि नाही व्यसन नाही आहे कधीतरी घेतो टाईपचे लफडेबाजी पण नाही पाहिजे. असली कोणाला तर सोडून द्या, हे आजच सांगतोय मी. लावायची तर चांगली लावा व्यसनं. ते काल बोललो मी. आत्ता पुन्हा त्याला वेळ देत नाही, कारण आपल्यापाशी मुद्दे खूप असतात आणि सगळ्यालाच वेळ आहे असं नाही आहे. पण ते काल बोललो मी, चांगली लावून घेणे. ते जे काल बोललो की वाचनाचं व्यसन लागू दे, व्यायामाचं लागू दे, हे जे आसनं प्राणायामाचं लागू देत. आपण जर जीवनात ठरवलं की मला स्वतःचं जीवन घडवायचं आहे आणि ते चांगलं घडवायचं आहे, आणि चांगल्या सवयी लावून घ्यायच्यात. दुर्दैवाने कोणाला कुठली असेल जर की ती सवय चांगली नाही आहे, बदलायची आहे, तर व्यक्तिमत्वाच्या प्रकारानुसार 2 रस्ते आहेत. पहिला, काही जण असे खाडकन बदलतात, की काहीतरी झालं किंवा काही वेळा प्रसंग घडतो, काहीतरी शॉक बसतो, कोणता तरी मोठं दुःख वाटायला येतं, किंवा अंगावर कोणती तरी मोठी जबाबदारी येऊन पडते, चॅलेंज, आव्हान, आणि तुला जागाच नाही निष्ठायला, ती करावीच लागणार आहे. पण त्यामुळे अचानक त्याच्यात बदल घडतात, ते त्यालाही कळत नाही पण घडतात. आणि त्याला चांगलं इंग्लिशमधलं वर्णन आहे दॅट यू राईज टू द ओकेजन, म्हणजे ते आव्हान स्वीकारायला, आणि तुमच्यातलं ते कर्तृत्व व्यक्त होतं. एक रस्ता आहे की असे खाडकन बदल स्वतःत होतं काही जणांचं. काही जणांच्या वाट्याला काही वेळा अनुभव येतो आणि खाडकन त्यातनं ते बदलतात. ही क्षमता काही जणांमध्ये असते की स्वतःमध्ये फार मोठे बदल घडवून आणले आणि ते असे खाडकनच घडवून आणले. त्यामधलं माझं सर्वात लाडकं उदाहरण आहे अमिताभ बच्चन, की हा हिंदीचे महान कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा. आई पण एक कर्तबगार व्यक्ती, तेजी बच्चन पंतप्रधान इंदिराजींच्या घनिष्ठ मैत्रीण होत्या. आणि याला अमिताभला 1960च्या दशकात कलकत्त्यामध्ये ग्लॅक्सो कंपनी, दुधाची पावडर, तिच्यामध्ये त्यावेळचे 20,000 म्हणजे आत्ताचे 50 लाख वगैरे निघतील असा त्याला पगार होता. पण याच्या डोक्यात वेड, मला अभिनय करायचा आहे, स्वची ओळख, ते त्याला आत कळलेलं
की आपले वडील हिंदीमधले सार्वकालिक श्रेष्ठ कवी आहेत, आपण कोण आहोत? त्याच्या डोक्यातलं वेळ आपल्याला अभिनेता व्हायचं. म्हणून एवढी सुखाची असलेली नोकरी सोडून मुंबईला आला. तर आता तो जमाना होता चॉकलेट हिरोचा. देवानंद, राजेश खन्ना सुपर हिरो होता त्या काळातला. हा लंबूटांग दारात उभं करे ना कोणी. आणि अपयशाचा खूप काळ गेला. महाकष्टाने अमिताभला जे पहिला रोल मिळाला आहे तो 7 हिंदुस्थानी नावाचा चित्रपट आहे की ज्याच्यामध्ये त्याला सिनेमातलं त्याचं नाव अनवर आहे. आणि फटके खात होता, नकार घेत होता, कोणी जॉब द्यायला तयार नव्हतं. हे कसला, ह्याला कोण अभिनेता म्हणणार आहे, असल्यातले होते. यातनं महाकष्टाने मिळालं. त्याही मागे एक गोष्ट आहे, पण मी वेळ वाचवाल ती नाही सांगतोय. मिळाला रोल 7 हिंदुस्थानी हा चित्रपट. त्यामधला अमिताभला जो रोल आहे तो अनवर असं त्याचं सिनेमातलं नाव आहे. त्या सिनेमामध्ये ज्याचं मूळचं नाव अनवर आहे असाही एक ॲक्टर काम करत होता. आणि त्यावेळी अमिताभ दिवसात फक्त 20 पाकिटं सिगरेट ओढायचा. एका दिवसात 20 पाकिटं सिगरेट. सकाळी एकदा एक सिगरेट पेटवली तर पुढची सिगरेट त्याच सिगरेटवर. याला चेन स्मोकिंग म्हणतात. की स्मोकिंगची इतकी लागलेली सवय की सुटताच येत नाही, त्यातनं चेन स्मोकर होता. दारू पण प्यायचा. तर 7 हिंदुस्थानीचं शूटिंग चालू होतं त्यावेळेला गिरगावच्या एका दारूच्या अड्ड्यामध्ये त्या दिवशीचं शूटिंग संपल्यावर अमिताभ आणि हा अनवर नावाचा नट दारू प्यायला बसले होते. दोघांच्या हातात दारूचा पेला, दोघांच्या हातात सिगरेट. पण तो जो अनवर नट होता तो अमिताभला म्हणतो, तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा. बघा, म्हणजे अमिताभमधलं टॅलेंट त्याला लक्षात आलं होतं की हा आत्ता त्याला रोल मिळत नाही साधं, पण तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा. अनवर काय म्हणतो त्याला, त्याच्याही हातात दारूचा पेला आणि सिगरेट होती. अनवर अमिताभला म्हणतो, तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा, लेकिन ये बुरी चीज़ है, छोड़ दे, नहीं तू नहीं जाएगा आगे. हे जो हे हातात सिगरेट आणि दारू स्वतः पितोय तो अनवर अमिताभला सांगतोय की तेरे में बहुत दम है, तू बहुत आगे जाएगा, लेकिन ये बुरी चीज़ है, छोड़ दे, नहीं तो तू आगे नहीं जाएगा. हां, अमिताभने ते ऐकलं. होता तो दारूचा पेला खाली ठेवला, होती ती सिगरेटही विझवली आणि पाकिट लांब सारलं. ते माणसं काही वेळा ठरवतात ना की बरोबर आहे यार, तू जो कह रहा है सही है, मैं कल से छोड़ देता हूँ, कारण ही एवढी दारू संपू दे, ही शेवटची आहे, ती एवढी सिगरेट संपू. बरं, विकत घेतले, पैसे खर्च झालेले आहेत, ते हरिवंशराय बच्चननी दिलेत. हा कुठं कमवत होता? हा कमवत होता ते सोडून आला होता ना. माणूस अनेक पळवाटा शोधतो. अमिताभनी होता तो पेला खाली ठेवला, होती ती सिगरेट विझवली. पुढचं आयुष्यभर अमिताभ नॉन स्मोकिंग, नॉन ड्रिंकिंग, टीटोटॅलिटेरियन आजपर्यंत. आता ही इज पास्ट 75. माझी इच्छा 100 वर्ष जगावा, पण माझ्या मते खरा बादशाह अमिताभ आहे. कधीतरी मी वेगळा वेळ झाला तर फक्त अमिताभचा अभिनय यावर एक वेगळं सत्र घेईन की आज जे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा, तर अभिनयाच्या क्षेत्रातला रोल मॉडेल म्हणजे अमिताभ बच्चन आहे. आजही आहे सुदैवाने. पण त्यांनी स्वतःमधला बदल असा खटकन झटक्यात घडवून आणला. बंद. सगळ्यांना जमेलच असं नाही आहे, काही वेळा छोटे छोटे बदल करत. याच्या खूप गोष्टी आहेत स्वतःत बदल घडवणे, पण त्या मी त्या अधिष्ठान मालिकेचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यात आहेत. मी आता वेळ वाचवतो, त्याच्यात नाही जात. कदाचित त्यात नसलेली एक गोष्ट आता उदाहरणार्थ सांगतोय. ती म्हणजे रामकृष्ण परमहंस, ज्यांचा शिष्य म्हणजे आपल्या कामाचा आणि वैयक्तिक माझाही गुरु आहे म्हणजे विवेकानंद. तर रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य होता, त्याचं नाव गिरीश. तो बंगाली नाट्यसृष्टीमधला अभिनेता होता, ॲक्टर होता. दुर्दैवाने बहुसंख्य कलेचं जे जग आहे ना, आर्ट, त्यांना वाटतं काहीतरी व्यसन असायला पाहिजे. गायक, कवी, लेखक, पेंटिंग कलाकार, हे अभिनेते अभिनेत्री हे बेवडे असतात.
तसा हा होता गिरीश. आणि तो बेवड्या म्हणजे त्याला अफूचं व्यसन होतं. अफू त्या काळातलं ते होतं. काळानुसार व्यसनांचे प्रकार बदलतात. 19व्या शतकात त्याला अफूचं व्यसन होतं. मनात त्याला कळत होतं की आपल्याला चूक आहे, पण ते एकदा ती सवय झाली. घाणेरड्या सवयी लावून त्यासाठी नाही घ्यायच्यात, पण एकदा जर त्या होऊन बसल्या तर त्या बदलणं त्रास होतो. मुळात घाणेरड्या सवयी नकोच पाहिजेत आणि लावायच्या त्या चांगल्या लावा ह्याकरताच आहे. तर या गिरीशला मनातनं कळायचं की आपल्याला अफू लागते राव, बरं ती घेतल्याशिवाय स्टेजवर जाता नाही येत आहे, अभिनय करता नाही येत आहे. असं मी तुम्हाला खरंच सांगतोय. मराठीमधला सुद्धा एक असामान्य गुणी कलाकार जो तुमच्या पिढीला पाहायला मिळत नाही ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर. ग्रेट माणूस मला मिळालेत पाहायला. आणि मी ज्यांना एखाद्या नाटकामध्ये मुख्य भूमिका काशीनाथ घाणेकर करतायत, मी न चुकता ती पाहिलेली आहेत नाटकं. पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट, याला आणखी वापरला जाणारा फार छान शब्द आहे शापित गंधर्व, की हे जणू भूलोकीचे गंधर्व आहेत राव, यांच्यातली कला आणि गुण, पण शाप आहे व्यसनाचा, दारू. दुर्दैवानी काशीनाथ घाणेकरही बर्बाद झाले दारूच्या व्यसनापायी. तर असा हा गिरीश याला होतं. त्याला कळत होतं की आपल्याला व्यसन हे चूक आहे. तो रामकृष्णांचा मनापासूनचा तो भक्त. तर एके दिवशी तो रामकृष्णांना नमस्कार करून म्हणाला की मी पापी आहे, मला ही वाईट सवय आहे, मला यातनं मुक्त करा. तुम्ही फार मोठे आध्यात्मिक, तुम्ही काहीतरी तुमचा स्पर्श असो किंवा तुम्ही अशी काहीतरी जादू केली, जय काली कलकत्तेवाली 13 वचन जाय खाली छो, की व्यसन संपलं. तर रामकृष्ण हसले, म्हणले कोण म्हणलं तू पापी आहेस किंवा काहीतरी गैर करतोयस. रामकृष्ण त्याला म्हणले घे अफू. त्याने असा एक खडू उचलला, गोलाकार होता खडू. रामकृष्णाने असा एक तो खडू उचलला, त्याला दिला आणि त्याला म्हणाले एवढीच घ्यायची, ह्याच्यापेक्षा नाही जास्ती घ्यायची, तुला अफूचं व्यसन हवं आहे ना. तर रामकृष्ण त्याला म्हणाले की एवढी घ्यायची म्हणजे पारड्यात त्या खडू ठेवूनचं वजन घेऊन अफू घ्यायची आणि आजची अफू घेऊन झाली की त्या खडूनी भिंतीवर एक रेघ ओढायची की आजची अफू. ह्याला कळलं मुद्दा काय येतो, की आपोआप तो खडू हळूहळू लहान होत जाणार आहे, हळूहळू तो घेणारी अफू कमी होत जाणार आहे, करत करत ती अफू सुटणार आहे. पण तो जो म्हणायला लागला उद्यापासून सुटतो, बंद करतो अफू, तर दुर्दैव. पण लक्षात घ्यायचे, मादक द्रव्य आहेत ही, नार्कोटिक्स हल्ली अनेक आहेत त्याचे, मेफेड्रॉन रोजच्या पेपरला आहे बातम्या. ह्या जर घाण सवय लागून बसल्या तर त्यानंतर तुम्ही सोडू म्हणल्या तरी त्या सोडता येत नाहीत. उलटा बॉडी सिस्टीमला त्रास होतो, त्या माणसाला त्रास होतो. त्याला शास्त्रीय इंग्लिश शब्द आहे विड्रॉल सिम्पटम्स. विड्रॉल हेच. कोणीतरी सिगरेट, आपला चाणक्यातला चालू वर्षीचा वेगळा कोर्स आहे, पण मला एक मुलगा प्रामाणिकपणे भेटला आहे आणि आपला पूर्वी कोर्स करून झालेल्या एका उत्तम, तो आत्ता अधिकारी आहे शासनात, त्याचा हा पुतणे आहे. तर आपल्या त्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठवले चाणक्यातच जा आणि सरांच्या भेट आणि सांग त्यांना. त्यांनी मला काही काळापूर्वी खरंच प्रामाणिकपणे भेटून की सर स्मोकिंगची मला सवय सोडायची तर आहे, माझ्याच्याने जमत नाही, मी खूप वेळा प्रयत्न केले, पुन्हा पुन्हा लागते. त्याला लॅप्स म्हणतात, की लॅप्सिंग बॅक इन टू दॅट हॅबिट. पण रामकृष्णजी गंमत करतायत की कोण म्हणलं तुला घे ना, पण हे बघ ही एवढ्या वजनाची घे. आणि आजची घेऊन झाली की असं भिंतीवर किंवा फळ्यावर एक रेक ओढायची. 2 झाली, 3 झाली, 4, 5व्या दिवशी तिरके आणखीन. हळूहळू तो खडू कमी होत गेला. म्हणजे स्वतःत बदल घडवून आणण्याचा हा दुसरा रस्ता आहे. पहिला की एक निश्चय केला आणि खाटकन उद्यापासनं मी त्याच्यानुसार स्वतःला घडवतो आहे. ज्याने त्याने आपल्या डोकावून पाहायचं की आपण काय आहोत, असं जमणाऱ्यातले आपण आहोत का. असं मी तुम्हाला आता नुसती गंमत नाही आहे, पण तुम्हाला मी फॅक्ट पण सांगतो आहे. की मग इथे मला आज विचारलेल्या प्रश्नातसुद्धा तिने मला विचारलं आहे, तुम्ही विद्यार्थी दशेत असताना केलेली एक सर्वात मोठी चूक कोणती, ती कोणत्याही विद्यार्थ्याने करू नये असं तुम्हाला वाटतं. तर मी जरा विचार करतो आहे की अशी मी केलेली मोठी चूक कोणती आणि कोणती, ते मी वेगळं बोलीन तुमच्याशी. पण मी पक्का निश्चय करून की आपल्याला सिगरेट, दारू, तंबाखू नाही पाहिजे. ओके. का ची 2 कारणं. कमी महत्त्वाचं कारण आहे की व्यसनं बेकार आहेत, घाण आहेत, ही माणसाचं वाटोळं करतात. लागून बसली व्यसनं तर सगळी विनाशाकडेच वाटचाल होते, म्हणून नाही. पण ह्याला मी म्हणालो कमी महत्त्वाचं कारण आहे. जास्त महत्त्वाचं कारण काय आहे,
नॉलेज ऑफ द सेल्फ. आणि काय नॉलेज ऑफ द सेल्फ? मला माहिती आहे की मला एकही गोष्ट थोडकी करता येत नाही. मला माहिती आहे की मी जर जे करायचं तर ते मी इतका जीव ओतून सर्वस्वानी करणार की मी जर सिगरेट प्यायला लागलो तर अमिताभ पण फिका पडेल अशी मी रोज 40 पाकिटं फस्त करीन. आणि दारू प्यायला लागलो तर सकाळी उठल्यावर चूळ भरायच्या आधी पहिला पेगच मारीन. म्हणून आपल्याला त्या वाट्याला जायचंच नाही. हे दिस इज आउट ऑफ नॉलेज ऑफ द सेल्फ. हे कळलं अशा अर्थाने. तर हे 2 रस्ते आहेत. तुम्ही जो तो आपापला विचार करा. आणि जिथे तुम्हाला लक्षात येईल की ह्यातले आपण कोण, त्यानुसार घडवा स्वतःला. मग जसे स्वतः चांगले बदल घडवून आणायचे आहेत तर मला मोठे बदल असे खाडकन असे येतात. आणि कोणी म्हणेल नाही असे मी एकदम मोठे करायला गेलो तर काहीच होत नाही, त्यापेक्षा एक काहीतरी छोटं करू. ते जमायला लागलं की पुढचं, ते जमायला लागलं की पुढचं, ते जमायला. ह्याला म्हणतात, हे जेम्स ग्रियरचं ॲटॉमिक हॅबिट्स. ज्या योगाबद्दल मी बोलत होतो, तर काही जण असे असू शकतात की जे खरंच आजपासनं सगळा 25 ते 30 मिनिटाचं जे पॅकेज आहे ते करू लागले. मला वाटतं काही जण बहुधा आधीपासूनच करतायत, तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे. ओके. पण काही जण असे असू शकतील की ते मला आधी एक तर शिकून घ्यायला लागेल. ते इथे शिकवतो आपण. आपले आहेत एक योग शिक्षिका ज्या कोर्स इथे ह्याच हॉलमध्ये पण सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम शिकवतात. ओके. कोणी म्हणेल की जरा मी सूर्यनमस्कार तर घालायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे आजच्या सकाळी काय केलं, थोडे हातपाय मोकळे करून मी 4 सूर्यनमस्कार घातले. ओके. 2 दिवसांनी 5 झाले, 6 झाले, करत 12 झाले. ओके. असं एक 15 दिवस गेले, 3 आठवडे. मग म्हणलं आता जरा आसनं करायला लागतो. त्यामुळे आता मग आधीचे सूर्यनमस्कारही आणि आता जरा आसनं. खरंच सगळ्यात सोपं वज्रासन आहे आणि सगळ्यात अवघड शवासन आहे. पण वज्रासन म्हणजे गुडघे असे वळवून गुडघ्यावरच बसणे आहे सोपं. आणि त्याचे पाय, मांडी, गुडघे, त्याचे मसल स्ट्रॉंग व्हायला होतोच उपयोग. असं आज एक आसन शिकलो, उद्या दुसरं शिकलो, परवा तिसरं. करताना काल शिकलेलं आज करून नवं शिकायचं, काल आणि परवा शिकलेलं परत आज करून आणखी एक नवं. म्हणजे हा स्लो रस्ता आहे. असं करत केव्हा तरी 3 आठवडे, महिन्याभरात मिळून मी ते पॅकेज शिकलो. आता करू लागलो, अंगवळणी पडलं. काही जण ठरवू शकतील उद्यापासून. तसा माझा उदाहरणार्थ आग्रह आहे की आपल्या दिनक्रमात किमान 1 तास कचकावून व्यायाम पण पाहिजे. असं माझा आहे आग्रह. तुम्हाला आजच सांगतोय की आत्ताच केलात तर आयुष्यभर तो तुम्हाला पुरणार आहे. पण व्यायाम करण्यामध्ये आत्ता कुचराई केलीत, आळस केला, टाळाटाळ केली, कंटाळा केला, जाऊ दे उद्या करतो, परवा करतो, तर मात्र आयुष्यभर किंमत मोजायला लागेल. आणि मी जाणीव करून देण्याचं काम करतोय की जर किंमत मोजायची वेळ आली तर त्यानंतर जागं होण्यात काय फारसा पॉईंट नाही. आय बिलीव्ह इट इज नेव्हर टू लेट, बट समटाईम्स इन लाईफ इट इज ॲटलिस्ट लेट, इफ नॉट टू लेट. आणि विशेषतः जेव्हा आत्ता वेळ आहे, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची बुद्धी आत्ता अजून घडते आहे. तुम्ही जर आत्ताच ठरवलं स्वतःला की नाही चांगल्याच गोष्टी आणि घडवायचं, आणि जो व्यायाम मी म्हणतोय की कचकावून व्यायाम करायचं, मनात आलं कोणाच्या ओके करायला लागायचा. तर मी आत्ता जे सूत्र तुम्हाला सांगून झालं आहे की काही जण असतात की ज्यांना स्वतः खाडकन बदल घडवता येतात, तर काही जणांना नाही, एक एक बदल सावकाश करत. हे सूत्र व्यायामाला सुद्धा लागू आहे की तुमच्या जर आलं मनात की व्यायाम करायचं आपल्याला आणि ठरलं उद्यापासून अमुक जिमला जायचं बरं का, तर तिथला जो तज्ज्ञ असतो तो असा तुमच्याकडे बघून ठरवतो याला काय रस्त्याने न्यायचं. पण ॲक्च्युअल मला हे माहिती आहे की एखादा तज्ज्ञ तुम्हाला पहिल्याच दिवशी कचकावून इतका पिदवून घेतो, आर्मीतला त्याला शब्द आहे रगडा पडणं. तुम्ही आपल्या रेणुताई शिकवतील तुम्हाला तो शब्द, की तो आला का तुला व्यायाम का, ये इकडं 400 मीटरला 5 फेऱ्या मार आणि थांबायचं नाही मध्ये, नाही तर तो बसेल पाठीत धपाटा किंवा त्या 5 फेऱ्या मार. मग काय हातपाय मोकळे, मग काय जोर नावाचा प्रकार आहे, बैठका नावाचा प्रकार आहे, डिप्स असतात नावाचा प्रकार आहे, मग पुलअप्स आहेत. ओके. मग घे वेट हातात. तो तुमच्याकडनं पहिल्याच दिवशी मरुस्तोवर व्यायाम करून घेतो, इतका की त्या दिवशी व्यायाम संपवून घरी जाताना
शरीरातलं हाड अन हाड मोजून घेता येईल की कोणतं कुठे आहे. जिभेचं जागेवर असलं म्हणजे मिळवली. आणि दुसऱ्या दिवशी व्यायामाची वेळ होईल तेव्हा अंग इतकं दुखत असेल भयानक तुमचं की तुम्हाला वाटेल आज नको जायला. हे असं अंग दुखत असताना जायला नको आहे. म्हणून जर तुम्ही बसलात घरी तर आयुष्यभर बसलाच. अंग दुसऱ्या दिवशी दुखत असतानाही ठरलेल्या वेळी जिममध्ये गेलात तर उलट मग लक्षात येईल की आता व्यायाम करण्यामुळे ते अंग दुखणं थांबलं उलट. पण एक रस्ता आहे, आली प्रेरणा व्यायामाची, पहिल्याच दिवशी करायचा तो मरुस्तोवर सगळं शरीराचे तुकडे तुकड्याचे पाठीवर टाकून पोत्यामध्ये भरून घरी नेता आले पाहिजेत नंतर. पण मग दुसरा रस्ता असतो तो त्या फिटनेसच्या क्षेत्रातला तज्ज्ञ त्याला कळत असतो की तो काही वेळा मग तो म्हणतो ओके तुला सुरू करायचा आहे व्यायाम, ठीक आहे, आज काय करायचं आहे, 400 मीटरची एक फेरी मार आणि उद्या ये. दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, 4. मग तो सांगतो वॉर्मिंग अपचे एक्सरसाइज की आता हे कर. मग तो सांगतो आता फक्त जोर हे असे मारायचे, एक 25 जोर घाल. असं तो सावकाश सावकाश वाढवत मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमचं वर्कआउट फुल मिनिमम 1 तासाचं असं तो करतो. असे 2 रस्ते आहेत, हे आपण ठरवायचं असतं. ते कळणे ह्याला सुद्धा स्वची ओळख म्हणतात की मी यातल्या काय प्रकारातला आहे आणि त्याच्यानुसार स्वतःच्या चांगल्या सवयी घडवणे, त्यातलं हे ॲटॉमिक हॅबिट्स.